अध्याय 21. मृत पुत्र संजीवन. ती माता आपल्या पुत्रास देण्यास तयार नसताना त्याच वेळी एक स्पष्ट वक्ता ब्रह्मचारी तेथे आला. तो त्या मातेस सांगू लागला, हे माते, कोण कुणाचा पुत्र आणि कोण कुणाची माता? तूच जर याची पूर्वापार माता असशील तर पूर्वजन्मी याचे नाव काय होते, तो कसा होता ते जाणतेस का? हा सर्व मायामय संबंध आहे. ज्याप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्त तसेच नित्य दिवस आणि रात्र होते, त्याचप्रमाणे आपल्या कर्मानुसार जन्म मरण सुख दुःख ही भोगावीच लागतात. हे कोणीच टाळू शकत नाही. गुणमय प्राण्यांनाच नव्हे तर देवादिकांची सुद्धा हीच गत होते. तुझ्या शोक करण्याने तो बालक परत येणार आहे का? तू या बालकास अंत्यविधीसाठी दे. त्यावेळी ती माता म्हणाली, गुरुदेवांनी मला 2 दीर्घायुषी पुत्रांचा आशीर्वाद दिला होता. या पुत्राचा असा अंत झाल्यास गुरुदेवांच्या वचनावर कोण विश्वास ठेवेल? त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, तू औदुंबरी जाऊन गुरुदेवांना याबद्दल विचार. त्यावेळी त्या मातेने आपल्या मृत बालकास पाठीवर घेऊन पतीसह ती गुरुदेवांच्या पादुकांजवळ गेली आणि मोठ्याने विलाप करू लागली. तिने आपले कपाळ त्या पादुकांवर आपटून घेतले. त्यातून रक्त येऊ लागले. रात्र झाल्याने सर्व लोक आपापल्या घरी गेले. रात्र वाढतच होती. त्या मातेस सुद्धा थकल्यामुळे निद्रा लागली. स्वप्नात गुरुदेव तिला म्हणाले, माते, तू रडू नकोस, तुझा मुलगा दीर्घायुषी आहे. त्यावेळी तिला जाग आली. पाहते तो पुत्र झोपेतून जागे झाल्यासारखा उठून बसला होता आणि पाणी मागू लागला होता. त्या मातेच्या आनंदाला तर पारावरच नव्हता. पहाट होताच गावातील लोक तेथे आले आणि सजीव पुत्रास पाहून आश्चर्यचकित झाले. त्या सर्वांनी मिळून उच्च स्वरात श्री गुरुदेवांचा जय जयकार केला. अशा प्रकारे मृतपुत्र संजीवन नाम 21वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 22. वंध्या महिषी दोहनम. नामधारक विप्राने सिद्धमुनींना विचारले, गुरुदेवांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे अनेक लीला केल्या असतील. त्या मला ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. आपण कृपा करून त्या सांगाव्यात. गुरुदेव म्हणाले, अरे नामधारका, गाणगापूर क्षेत्री स्वामींनी इतक्या अद्भुत अनाकलनीय आणि आश्चर्यकारक लीला केल्या की माझ्यासारख्या अज्ञानाला त्यांचे संपूर्ण वर्णन करणे कठीणच आहे. ब्रह्मादी देव सुद्धा श्री गुरूंचे चरित्र यथायोग्य वर्णन करण्यास कुंठित होतात. तर मी तुला त्यांच्या लीला संक्षेपाने सांगतो. अपरिमित कीर्ती असलेले स्वामी भीमा अमरजेच्या संगमावर वसलेल्या गाणगापूर क्षेत्री येऊन राहिले. ते एकदा भिक्षेसाठी एका विप्राच्या घरी गेले असताना त्या विप्राच्या पत्नीने सांगितले की तिचे पतिदेव बाहेर भिक्षेसाठी गेले आहेत. ते येताच मी आपणास भिक्षा देते. गुरुदेवांनी अंगणात बांधलेल्या म्हशीकडे पाहून म्हटले, माते, या म्हशीचे दूध काढून मला पिण्यास दे. ती विप्र पत्नी म्हणाली, महाराज, ही म्हैस वांज आहे, तिचे दूध कसे काढू? त्यावेळी गुरुदेव म्हणाले, घरातून भांडे तर घेऊन ये आणि दोहून दाखव बरं. ती गुरुदेवांवर नितांत श्रद्धा असलेल्या त्या विप्र पत्नीने भांडे आणून धुण्यासाठी आचळांना हात लावला आणि काय आश्चर्य, भांड्यात दुधाच्या धारा पडू लागल्या. 2 भांडी भरून दूध निघाले. 1 पेलाभर दूध पिऊन संतुष्ट होऊन गुरुदेवांनी आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तुम्हास कधी काही कमी पडणार नाही. यानंतर गुरुदेव स्वस्थानी निघून गेले. अशा प्रकारे वंध्या महिषी दोहनम हा 22वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 23. ब्रह्मराक्षस उद्धरण. वांस म्हशीने श्री गुरुदेवांच्या कृपेने 2 भांडी भरून दूध दिले. ही वार्ता कानोकानी त्या नगरीच्या नृपापर्यंत गेली. तो गुरुदेवांचे महात्म्य जाणून घेऊन त्यांना आपल्या नगरीत वास्तव्य करण्यास विनंती करण्यासाठी सर्व लवाजम्यासह गुरुदेवांकडे आला. त्या नृपाचा भक्तिभाव पाहून गुरुदेव गाणगापुरी वास्तव्य करण्यास तयार झाले. त्या राजाने गुरुदेवांना एका सुंदर सजविलेल्या पालखीत बसून मोठ्या थाटामाटात नगरात आणले. येत असताना मार्गात एक ब्रह्मराक्षस गुरुदेवांना शरण आला आणि त्याने राक्षस योनीतून मुक्तता करण्यासाठी आर्तस्वरात प्रार्थना केली. गुरुदेवांनी त्याच्यावर कृपा दृष्टी टाकून म्हटले, अरे राक्षसा, संगमात जाऊन स्नान करून ये, म्हणजे तू या योनीतून मुक्त होशील. गुरुदेवांच्या आदेशानुसार संगमात स्नान करून येतात तो राक्षस योनीतून मुक्त झाला आणि गुरुदेवांची स्तोत्रे गाऊ लागला. त्या नगरीच्या नृपाने गुरुदेवांसाठी एक सुंदर मठ बांधून दिला.
येथे ब्रह्मराक्षस उद्धरण नाम 23वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 24. विश्वरूप दर्शन. श्री गुरुदेवांच्या अगम्य आणि अनाकलनीय लीला पाहून सर्व लोक त्यांचे चरणी श्रद्धाभावाने नतमस्तक होऊ लागले. परंतु कुमशी नावाच्या एका गावात त्रिविक्रम नावाचा यती होता. तो मात्र स्वामींची निरंतर निंदा करीत असे. एकदा श्री गुरुदेव त्या नगरीच्या रूपाने पाठविलेल्या सेनेसह कुमशी गावी जाण्यास निघाले. त्यांनी स्वामी येत असल्याचे त्रिविक्रमास ध्यानातच कळले. तो धावतच नदीच्या किनारी आला. त्यावेळी त्याला सारे सैनिक आणि इतर लोक स्वामींच्या स्वरूपातच दिसू लागले. ते आश्चर्यकारक दृश्य पाहून त्रिविक्रमाचा सारा अभिमान गळून गेला आणि त्याने स्वामींच्या चरणावर लोळण घेतले. स्वामींनी मोठ्या प्रेमभराने त्यास उठवून आपले निजरूप दाखविले. नंतर तो गुरुदेवांचा एक प्रिय शिष्य झाला. तेथून स्वामी आपल्या लवाजमासह पुन्हा गाणगापुरी परतले. येथे विश्वरूप दर्शन नाम 24वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 25. उन्मत्त द्विजाख्यान. 2 मदांध ब्राह्मण ब्लेंछ राजाकडे येऊन वेदपठण करून त्याच्याकडून धन घेत असत. अति धन आणि राजसन्मानाने ते विप्र अहंकारी झाले होते. गावोगावी जाऊन तेथील विप्रांना वादात जिंकून विजयपत्र घेऊन येण्याचा निश्चय त्यांनी केला आणि यवन राजाने त्यांना परवानगी दिली. ते गावोगावी फिरत फिरत कुमशी गावी आले. तेथे त्यांनी त्रिविक्रमास वेदपंडित असल्याचे जाणून वाद करण्याचे आवाहन केले आणि वाद करण्यास असमर्थ असल्यास हार मानून विजयपत्र लिहून द्यावे असे सांगितले. त्रिविक्रमाने त्या 2 उन्मत्त विप्रांना गुरुदेवांजवळ आणले आणि त्यांच्या आव्हानाबद्दल सांगितले. गुरुदेव म्हणाले, अरे विप्रांनो, वेदाबद्दल जय पराजय याचा वाद काय करता? तुम्हाला आपल्या ज्ञानाचा केवढा अभिमान, केवढा अहंकार आहे. अहंकारामुळे किती जण नामशेष झाले तुम्ही जाणत नाही का? रावणासारखा महापराक्रमी राजा अभिमानामुळे रसातळाला गेला. कौरवांचा समूळ नाश होण्यास अहंकारच कारणीभूत झाला. हा वेडेपणा तुम्ही सोडून द्या. एवढे बोलून गुरुदेव मौन झाले. या ठिकाणी उन्मत्त द्विजाख्यान हा 25वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. अध्याय 26. चतुर्वेद कथनम. गुरुदेव त्या उन्मत्त विप्रांना पुढे म्हणाले, वेद केवळ म्हणण्यास सुद्धा ऋषींना अत्यंत सायास होत असत. कारण त्यांची व्याप्ती एवढी मोठी होती की एका व्यक्तीस संपूर्ण आयुष्य घालविले तरी संपूर्ण वेदांचे ज्ञान होणे अशक्य होते. यासाठीच महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भागात विभाजन करून एका शिष्याला एक वेद शिकविला होता. पैल नावाच्या शिष्यास ऋग्वेद शिकविला होता. वंशंपायन या शिष्यास यजुर्वेद शिकविला होता. सुमंत नावाच्या शिष्यास अथर्ववेद शिकविला होता आणि जैमिनी नावाच्या शिष्यास सामवेद शिकविला होता. अशा प्रकारे वेदांची एक शाखा एका शिष्याने अभ्यासिला होत्या. असे असताना तुम्ही कोणत्या ज्ञानाचा अभिमान करता? एवढे ऐकल्यावर सुद्धा ते उन्मत्त विप्र आपला हेका सोडेनात. वाद करणार नसाल तर हारपत्र लिहून द्या असा ते दुराग्रह करू लागले. येथे चतुर्वेद कथनम नाम 26वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अध्याय 27. द्विजगर्व परिहार. त्या हट्टी ब्राह्मणांना धडा शिकविण्यासाठी श्री गुरुदेवांनी त्या विप्राचे म्हणणे मान्य केले. दूर अंतरावरून एक निम्न जातीचा पुरुष जात होता. गुरुदेवांनी त्या पुरुषास बोलावून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो पुरुष गुरुदेवांजवळ आला आणि त्याने गुरुदेवांना नमस्कार केला. गुरुदेवांनी आपल्या शिष्यांच्या करवी जमिनीवर 7 रेषा काढून घेतल्या आणि त्या पुरुषास एक रेषा ओलांडण्यास सांगितली. पहिली रेषा ओलांडताच त्याला गतजन्मांची स्मृती होऊन तो त्यातील घटना सांगू लागला. अशा प्रकारे 7 रेषा ओलांडल्यावर त्याला 7 जन्मांची स्मृती झाली. त्यावेळी गुरुदेवांनी त्यास म्हटले, या विप्रांना वादात परास्त कर. गुरुदेवांच्या आदेशानुसार तो त्या मदांध विप्रांबरोबर वाद करण्यास सज्ज झाला. त्याला पाहताच त्या दोन्ही विप्रांना मूढता प्राप्त झाली आणि त्यांचा सर्व अभिमान नष्ट झाल्याने ते गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक झाले. गुरुदेवांना त्यांच्या गर्वपूर्ण वर्तनाने क्रोध आला होता. त्यांनी ब्रह्मराक्षस हो असा शाप त्या मदांध विप्रांना दिला. त्यावेळी त्या विप्रांनी अत्यंत दीनवाणीने गुरुदेवांची क्षमा मागितली.
तेव्हा गुरुदेव म्हणाले, 12 वर्षानंतर तुम्हाला पूर्वीचा जन्म प्राप्त होईल. असा तो उशाप घेऊन ते मदांध ब्राह्मण संगमावर स्नानास गेले. स्नान करताच ते ब्रह्मराक्षस योनीस प्राप्त झाले. हरिओम. येथे द्विजगर्व परिहारो नाम 27वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत.